दुसरी बातमी बघूयात। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी वांद्र्यामधून दादरमधील कबूतरखाना परिसरात गेल्याची माहिती समोर आली आहे। इथल्या एका मोबाईल दुकानामध्ये आरोपीने हेडफोन खरेदी केला। याच मोबाईलच्या दुकानाबाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। तर सैफ अली खान हल्ला प्रकरणातील नवनवीन अपडेट्स आता समोर येत आहेत। ही सीसीटीव्ही दृश्य आपण पाहतोय। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी वांद्र्यामधून दादरमधील कबूतरखाना परिसरात गेल्याची माहिती समोर आली आहे आणि इथल्या एका मोबाईल दुकानामध्ये जाऊन त्याने हेडफोन खरेदी केला। त्याची ही सीसीटीव्ही दृश्य आता समोर आलेली आहेत आणि आरोपीने मोबाईलच्या दुकानात जाऊन हेडफोन्स खरेदी केल्याचं समजतंय। अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणातील नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत आणि आता आरोपीचे हे नवीन सीसीटीव्ही दृश्य आपल्या समोर आलेली आहेत, ज्यात आरोपी सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर वांद्र्यामधून दादरमधील कबूतरखाना परिसरात गेल्याची माहिती समोर आली आहे। तर आरोपीचे हे दादरमधील सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेले आहे आणि या हल्ला प्रकरणातील वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत। वेगवेगळे फुटेज माझ्याच्या हाती लागत आहेत, त्यातील हे एक सीसीटीव्ही फुटेज आपण सध्या पाहत आहोत। सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी दादरमधील कबूतरखाना परिसरात एका मोबाईल शॉपमध्ये गेला आणि तेथून त्याने हेडफोन्स खरेदी केले। तर हल्ला झाल्यानंतर 5 तासांनंतर तो दादरमधील कबूतरखाना परिसरात हेडफोन खरेदीसाठी गेलाय। तर सैफ अली खान हल्ला प्रकरणातील हे नवीन अपडेट्स आपल्या समोर येत आहेत आणि हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आरोपी दादरमधील कबूतरखाना परिसरातील दुकानामध्ये जाऊन त्याने हेडफोन्स खरेदी केले आणि त्याचे हे सीसीटीव्ही फुटेज आता हाती आलेले आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, नक्कीच हा जो आरोपी आहे हा खूपच शातीर आहे। जवळपास हल्ल्यानंतर तो बांद्रा परिसरात काही वेळासाठी फिरत होता। त्यानंतर त्याने दादरच्या दिशेने जाणारी लोकल पकडली। दादर स्थानकावरती उतरल्यानंतर कबूतरखाना इथल्या एका मोबाईल शॉपीमधनं त्याने हेडफोन्स देखील घेतलेले आहेत। त्यावरून आपण पाहतोय की त्याचा मोबाईल त्यावेळी सुरू होता आणि याच मोबाईलच्या अनुषंगाने आता पोलीस त्याचा शोध घेताना पाहायला मिळत आहेत। अनेक संशयित व्यक्ती आहेत त्यांच्यावर संशय व्यक्त केला जातोय की जे सराईत आरोपी आहेत त्यांना देखील कालपासून वांद्रे पोलीस स्टेशनला आणून त्यांची चौकशी केली जाते आणि आरोपीची ओळख पटते का हे पाहिलं जात आहे। दुसरीकडे जो रिक्षावाला भजन सिंग आहे त्याचा देखील आता जबाब पोलिसांनी नोंदवलाय। मात्र आताची ही महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे जो मुख्य आरोपी आहे जो गेले अनेक तास त्याला पोलीस शोधतायत आणि तो फरार आहे। त्याचे आता अनेक फुटेज समोर येतात। तो कुठे गेला होता, कशा पद्धतीने गेला होता याचा देखील तपास पोलीस करताना पाहत आहेत। दादर स्थानकावरती त्याने कबूतरखाना या ठिकाणाहून जे हेडफोन्स घेतले त्या दुकानदाराची आता पोलीस चौकशी करत आहेत। युनिट 9चे सर्व पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले होते आणि तेच आता या पुढचा तपास देखील करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एक छोटीशी का होईना पण महत्त्वाची लीड आता पोलिसांना मिळालेली आहे आणि त्या आधारे पोलीस या आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतं। धन्यवाद सूरज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि आरोपीने ज्या दुकानातून हेडफोन्स खरेदी केले त्या दुकानदाराशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील के बाद संदिग्ध दादर इलाके में आया था और इन्हीं से उनका सामना हुआ था। वो क्या कुछ मांग, कैसा उसका नेचर था? उसने मुझसे आया तो उसने मुझसे कहा कि मुझे ईयरफोन चाहिए। हाँ। तो बोला कौन सा ईयरफोन कितने वाला चाहिए? तो उसने बोला 50 वाला ईयरफोन चाहिए। हाँ। तो मैंने उसको 50 वाला ईयरफोन दिया। हाँ। और उसने मुझे 100 रुपीज़ दिया तो मैंने उसको 50 रुपीज़ रिटर्न किया। अच्छा। बस।
कैसे दिख रहा था? कुछ गुस्से उससे में ऐसा नजर, मतलब कैसे बातचीत, सादा? हाँ, नॉर्मली तरह से बात कर रहा था, जैसे मतलब हम लोग बात कर रहे हैं ऐसे ही बात कर रहा था वो। कितने बजे करीब हुआ यहाँ पहुंचे? ये 9 बजे की बात की, 9 बजे कुछ मिनट का टाइम है, वो हाँ। सीसीटीवी फोटोज में भी दिख रहा है वो। हाँ बस। 9 बजे के करीब वो यहाँ पर आया था। कल कितनी पुलिस वाले आए थे, कौन कौन थे? कल बहुत लोग आए थे, कल हाँ। 3 बार मतलब कैमरा चेक हुआ, 3 बार आए थे, बहुत मतलब कि 8 बजे से लेकर के 9:30 बजे पौने 10 बजे तक तो यहीं पे थे वो लोग, तो अपना देखते रहे फोन में, सीसीटीवी कैमरा चेक किए फिर चले गए वो। अच्छा, आपका नाम क्या है? हसन। अच्छा, पुलिस ने क्या कुछ बताया कि वो यहाँ से फिर इस तरफ गया कि किस तरफ गया? नहीं, मतलब वो बताए नहीं। अच्छा, हाँ, और वो अपने को भी मालूम आपसे हेडफोन लेने के बाद किस तरफ जाते नजर? मालूम नहीं पड़ा मुझे, मैं उसको ईयरफोन दिया, उसने मुझे 100 रुपीज़ दिया, मैंने उसको 100 रुपीज़ यहाँ से वापस 50 रुपीज़ दिया, हाँ। फिर वो किधर गया अपने को मालूम ही नहीं पड़ा। तो आपने सुना कि वो पुलिस की टीम यहाँ पर आई थी, जिसके बाद यहाँ से जो सस्पेक्ट है उसने 100 रुपये दिए, 50 रुपये का